यवतमाळ जिल्ह्यामध्ये तापमान आता 44.5 अंशांवर गेलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना आता घरातनं बाहेर पडणं सुद्धा अवघड होऊन बसलंय। नागरिकांना बाहेर पडताना टोपी आणि शेल्याचा वापर करावा लागतोय। गेल्या 5 वर्षातल्या उष्णतेनं उच्चांक गाठलेला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश फाळके यांनी। उष्णतेचे वारे यवतमाळात सुरू झालेले आहेत। उष्णतेचा पारा हा 44.5 अंशावरती गेला आहे। सूर्य आग ओकत आहे। गेल्या एप्रिल महिन्यात हाच उष्णतेचा पारा हा 41 ते 42 अंशावरती होता। मात्र मे महिन्याच्या 9 तपास सुरू होतात उष्णतेचा पारा हा 44.5 अंशावरती पोहोचला आहे। त्यामुळे नागरिक हे आपले सकाळच्या सत्रात काम आटोपताना दिसत आहे। तसेच रुमाल, शेले, उपरणे बांधून हे बाहेर निघताना दिसत आहेत। नागरिक हे थंड पेय वस्तूचा आधार घेत आहेत, रसवंतीवरती किंवा मग इतर या ठिकाणी याचा आधार घेत आहेत। प्रशासनाकडूनही सुद्धा दुपारच्या सत्रात बाहेर निघू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी पिऊनच घराबाहेर पडावं असं आवाहनही करण्यात आलेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर मागच्या 2 महिन्यापासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण, दिवसा ऊन तर रात्री वादळ वारा, त्यामुळे दमट वातावरणाचाही हा परिणाम आहे आणि म्हणूनच आता एकदमच गेल्या 3 दिवसापासून उष्णतेचा पारा चढला असून आता हा 44.5 अंशावरती पोहोचला आहे। दुपारच्या सत्रात घराच्या बाहेर पडणे टाळावे असे आवाहनही नागरिकांना प्रशासनाकडून करण्यात येत आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।